नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर राजकुमार यल्लावाड माझ्या अक्षरगंधो या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण पौर्वात त्यांनी सांगितलेली साहित्याची प्रयोजने लक्षात घेतली होती। पौर्वात्य प्रयोजन विचारात प्रामुख्याने भामह, दंडी, वामन आदी सारख्या अभ्यासकांनी धर्म, अर्थ, काम व मोक्ष यासारखी साहित्याची प्रयोजने सांगितली होती। मम्मटाने या सर्व संस्कृत अभ्यासकांच्या साहित्य प्रयोजनाचा सूक्ष्म असा अभ्यास करून एक काव्यकारिका मांडली होती आणि त्या काव्यकारिकेतून त्यांनी यश प्राप्ती, अर्थ प्राप्ती, अशुभ निवारण, व्यवहार ज्ञान, उपदेश आणि आनंद ही साहित्याची प्रयोजने मांडली होती। मित्रांनो, पौर्वात्य साहित्य विचार करत असताना या साहित्याच्या प्रयोजनाचा सूक्ष्म असा अभ्यास आपण केलेला होता। पाश्चात्य साहित्य प्रयोजन विचारातही यापैकी काही कमी जास्त घटक आपल्याला पाहायला मिळतात, पण पाश्चात्य साहित्य विचारसरणी लक्षात घेत असताना आणि त्यातील साहित्याची प्रयोजने लक्षात घेत असताना या प्रयोजन विचाराला म्हणजेच पाश्चात्य प्रयोजन विचाराला मानसशास्त्रीय अधिष्ठान असल्याचा प्रत्यय आपल्याला येतो। यामध्ये शॉपेनहॉवेर, एरिस्टॉटल, आय. रिचर्ड्स, होरेस, ड्रायडन, कांट, क्रोचे आदी सारख्या पाश्चात्य साहित्य अभ्यासकांनी मांडलेल्या मतांचा विचार पाश्चात्य साहित्य प्रयोजनाच्या संदर्भात करणं अतिशय महत्त्वाचं ठरतो। मग चला लक्षात घेऊया पाश्चात्यांनी मांडलेली साहित्याची प्रयोजने। पाश्चात्य साहित्य प्रयोजन विचारातील पहिलं महत्त्वाचं प्रयोजन म्हणजे पलायनवाद। त्याला इंग्रजीमध्ये एस्कॅपिझम असे म्हणतात। मित्रांनो, पलायनवाद हे पाश्चात्य साहित्य प्रयोजन विचारातील एक महत्त्वाचं प्रयोजन। आपण पाहतोय मानवी जीवनामध्ये सुखापेक्षा दुःखाचेच अनुभव जास्त येत असतात। अगदी गदिमांच्याच शब्दात सांगायचे म्हटले तर एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझी या आयुष्याचे। मानवी जीवन हे दुःखार्थ आहे, दुःखाने व्यापून राहिलेले आहे। संत तुकारामांच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे। अर्थातच सुखापेक्षा दुःखाचे अनुभव आपल्या लौकिक जीवनामध्ये असतात। लौकिक जीवनातील हे दुःख विसरण्यासाठी वाचक अलौकिक विश्वात पलायन करतो, एस्कॅपिझम करतो। अलौकिक विश्व म्हणजेच साहित्याचं विश्व। थोडक्यात सांगायचं म्हणजे लौकिक जीवन जगत असताना आपल्या जीवन व्यवहारामध्ये दुःख मोठ्या प्रमाणात भरलेलं असतं। हे दुःख काही काळ विसरावं म्हणून वाचक अलौकिक विश्वात म्हणजेच साहित्याच्या विश्वामध्ये पलायन करतो। अर्थातच या दृष्टीने तो साहित्याचं वाचन करतो। साहित्याचं वाचन करण्यापाठीमागचं प्रयोजन काय आहे तर लौकिक जीवनातील दुःख विसरावं म्हणून साहित्याच्या विश्वात पलायन
ही पाश्चात्य साहित्य अभ्यासकाची प्रयोजनाच्या संदर्भात भूमिका राहिलेली आपल्या लक्षात येते. मित्रांनो, अशा जीवन व्यवहारामध्ये बऱ्याच गोष्टी घडतात, त्या आपल्या जीवनात अपूर्ण असतात. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख येतो आणि मग हे दुःख कमी करण्यासाठी तो साहित्याकडे वळतो. उदाहरणार्थ, दोन प्रेमी जीवांचे मिलन लौकिक जीवनात सहजासहजी यशस्वी होत नाही. ते कथा कादंबऱ्यामधून यशस्वी होताना दिसतो. म्हणून वाचक बऱ्याच वेळेला असा अनुभव घेण्यासाठी लौकिक जीवनातून अलौकिक म्हणजे साहित्याच्या विश्वात पलायन करतो. मित्रांनो, पलायनवाद हे प्रयोजन पाश्चात्य साहित्य विचारात शॉपेनहावर नावाच्या अभ्यासकाने मांडलेले आहे आणि पलायनवाद हे प्रयोजन भारताच्या शांतवन या प्रयोजनाशी जवळीकता साधणारे आहे. पाश्चात्य साहित्य प्रयोजन विचारातील दुसरं महत्वाचं प्रयोजन म्हणजे इच्छापूर्ती, स्वप्नरंजन. त्यालाच डे ड्रीमिंग असं म्हणतात. पलायनवादाच्या पुढची पायरी म्हणजे स्वप्नरंजन. पलायनवादामध्ये अलौकिक विश्वामध्ये वाचक का जातो, तर लौकिक जीवनातलं दुःख विसरण्यासाठी अलौकिक विश्वामध्ये पलायन करतो असं आपण लक्षात घेतलं. पण स्वप्नरंजन म्हणजेच डे ड्रीमिंग, दिवा स्वप्नात वाचक काय करतो, तर त्याच्या लौकिक व्यवहारामध्ये, लौकिक जीवनामध्ये ज्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात त्या पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न इथे करतो. उदाहरणार्थ, बऱ्याच वेळेला आपण पाहतोय की सहजासहजी लौकिक जीवनामध्ये श्रीमंत नायिका दरिद्री नायकावर भाळत नाही, परंतु ते कथा कादंबऱ्यातून शक्य होताना दिसतो. किंवा आपल्याला ग्राम सुधारणा झाली पाहिजे असं वाटतं, पण ती ग्राम सुधारणा फलद्रूप होत नाही. हा लौकिक व्यवहारातला अनुभव. परंतु अलौकिक विश्वामध्ये म्हणजे साहित्याच्या विश्वामध्ये ह्या आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण होताना दिसतात. म्हणजे डे ड्रीमिंग साठी, स्वप्नरंजनासाठी, दिवा स्वप्न पाहण्यासाठीही वाचक साहित्यकृती वाचतो असं पाश्चात्य साहित्य अभ्यासकांचं म्हणणं आहे. मित्रांनो, अशा अपूर्ण राहिलेल्या इच्छा, आकांक्षाची परिपूर्ती करून घेण्याचा प्रयत्न वाचक साहित्यातून करत असतो. त्याचबरोबर बऱ्याच साहित्याची निर्मिती ही स्वप्नरंजनातून झालेली दिसते. साहित्य हे कलावंताचे दिवा स्वप्न आहे असे सिगमंड फ्राइड म्हणतो. म्हणून पाश्चात्य साहित्य विचारात हे प्रयोजन लेखकगत व वाचकगत ही मानले जाते. पाश्चात्य साहित्य प्रयोजनातील तिसरे महत्वाचे प्रयोजन म्हणजे जिज्ञासा पूर्ती हे होय. त्याला क्युरिओसिटी असे म्हणतात. माणसाची सहज प्रवृत्ती आहे काहीतरी जाणून घेणे. माणसाच्या मनामध्ये नेहमी कुतूहल असतो. एखादी घटना घडत असेल तर त्या घटनेच्या पाठीमागचं कारण काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न माणूस करत असतो. अर्थातच कुतूहल हा माणसाच्या स्वभावाचा भाग आहे. आणि मग त्याच्या मनामध्ये जी जिज्ञासा निर्माण झालेली आहे त्या जिज्ञासेचं तर्पण करण्याच्या दृष्टिकोनातून तो जीवन व्यवहाराकडे पाहतो.
जो जीवन व्यवहारामध्ये अनुभव येतो तसाच तो कला व्यवहाराच्या संदर्भातही संभवतो. म्हणजे वाचक एखाद्या कलाकृतीतील नवीन कथानक, नवे प्रश्न, नवे वातावरण, नवीन आकार हे सर्व जाणून घेण्यासाठी, अर्थातच त्याची ही जिज्ञासा असते ही जाणून घेण्याची, हे जाणून घेण्यासाठी तो साहित्य कृतीचं परिशीलन करतो, वाचन करतो. म्हणजे वाचक का वाचतो? तर आपल्या मनामध्ये एखाद्या कलाकृतीविषयीचं जे कुतूहल निर्माण झालेलं आहे त्यासाठी वाचतो. असं पाश्चात्य साहित्य अभ्यासामध्ये प्रामुख्याने F.L. ल्यूकस या अभ्यासकाची भूमिका आहे. विशेषतः रहस्यमय साहित्य ज्यावेळी वाचक वाचतो त्यावेळी पुढे रहस्य काय हे जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या मनामध्ये जे कुतूहल निर्माण झालं असतं ते कुतूहल म्हणजेच त्याचं तर्पण करण्यासाठी, त्या जिज्ञासेचं तर्पण करण्यासाठी तो साहित्य कृती वाचत असतो. पण रहस्यमय कलाकृतीच्या संदर्भामध्ये या प्रयोजनाचा विचार जर आपण करायला लागलो तर निश्चितच आपला अपेक्षाभंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण एकदा का त्या कलाकृतीमध्ये रहस्य कळाले की पुन्हा पुन्हा ती साहित्य कृती आपण वाचणार नाही. खरी साहित्य कृती तीच असते की ज्या साहित्य कृतीच्या वाचनाने प्रत्येक वाचनागणिक नवीन नवीन अर्थ लागत जातो, नवीन नवीन संदर्भ मिळत जातात आणि त्यावेळी आपल्याला होणारा आनंद हा उच्च पातळीवरचा असतो. म्हणून F.L. ल्यूकस यांनी सांगितलेले जिज्ञासापूर्ती हे प्रयोजन मला वाटतं फसवे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते रहस्यमय कथेच्या संदर्भामध्ये, रहस्यमय कादंबरीच्या संदर्भामध्ये उपयुक्त पडते, परंतु खरा आनंद मिळविण्यासाठी जिज्ञासापूर्ती हे प्रयोजन उपयुक्त पडत नाही. F.L. ल्यूकस यांनी पाश्चात्य साहित्य विचारामध्ये हा प्रयोजन विचार मांडला आणि आपल्या मराठीमध्ये डॉक्टर माधव त्र्यंबक पटवर्धन यांनी हा प्रयोजन विचार मांडलेला आहे. पाश्चात्य साहित्य विचारातील आणखी एक महत्वाचं प्रयोजन म्हणजे आत्म आविष्कार, ज्याला सेल्फ एक्सप्रेशन असे म्हणतात. आणि पाश्चात्य साहित्य प्रयोजन विचारामध्ये या प्रयोजनाला विशेष असं महत्व आहे. बेनेदेतो क्रोचे हे एक सौंदर्य शास्त्रज्ञ आहेत आणि त्याचबरोबर तत्वज्ञही आहेत. या बेनेदेतो क्रोचे यांनी आत्माविष्कार या प्रयोजनाला विशेष असं महत्व दिलेलं आहे. त्यांच्या मते साहित्य म्हणजे आत्माविष्कार होय. लेखक आपल्याला काहीतरी सांगावंसं वाटतंय, त्याने जे घेतलेले अनुभव असतात ते अनुभव त्याला कुठेतरी अभिव्यक्त करण्याची उर्मी त्याच्या मनामध्ये दाटून आली असते. म्हणजेच तो आपल्या अनुभवाचं आविष्करण करत असतो. त्याचा तो भाग साहित्याची निर्मिती म्हणजे आत्माविष्कार असतो. म्हणजेच कलावंत साहित्य कृती निर्माण करतो म्हणजे आत्माविष्कार करतो असं बेनेदेतो क्रोचे यांचं मत आहे. मित्रांनो, कलावंत जरी साहित्याची निर्मिती करत असला आणि वाचक साहित्य वाचत असला तरी वाचक सुद्धा काही ना काही आत्माविष्कार करत असतो. पण त्या आत्माविष्काराचा फरक थोडा वेगळा असतो. कारण वाचक म्हणजेच रसिक हा मुका कलावंत असतो
तो साहित्य कृतीचा आस्वाद घेतो आणि पुनर्निर्मिती करतो. म्हणजे त्या साहित्य कलाकृतीविषयी जे काही भाष्य करतो तो त्याच्या पुनर्निर्मितीचा भाग असतो. म्हणजे हे प्रयोजन वाचकगतही आहे आणि लेखकगतही आहे. लेखक आपल्याला आलेले अनुभव, त्याला जे काही निसर्गामध्ये वेगवेगळे अनुभव आलेले असतात, जीवन व्यवहारामध्ये जे काही वेगवेगळे अनुभव आलेले असतात, त्याचा तो आत्माविष्कार करतो. तर रसिक वाचक त्या वाचनाने, आस्वादनाने त्याची पुनर्निर्मिती करतो. म्हणजे हा आत्माविष्काराचा भाग दोन्ही ठिकाणी घडताना दिसतो. म्हणून क्रोचे व कांट यांनीही या प्रयोजनाला विशेष महत्त्व दिलेलं आहे. पाश्चात्य साहित्य प्रयोजनातील आणखी एक महत्त्वाचं प्रयोजन म्हणजे उद्बोधन, एनलाइटमेंट. मित्रांनो, पौर्वात्य साहित्य विचार लक्षात घेत असताना उद्बोधन हे प्रयोजन आपण लक्षात घेतलं होतं, उपदेश हे प्रयोजन लक्षात घेतलं होतं. तिथे कांता संमित तयो उपदेश युजे असा भाग लक्षात घेतला होता. इथे उद्बोधनातून आनंद मिळत असतो असं पाश्चात्य साहित्य अभ्यासक यांचं म्हणणं आहे. त्यांच्या मते काव्य आनंद देता देता उद्बोधन करत असते आणि त्यातून पुन्हा आनंद मिळत असतो अशी त्यांची भूमिका राहिलेली दिसते. मन व बुद्धीचं उद्बोधन झालं की त्या साहित्य कृतीतून आनंद मिळतो असाही भाव त्यांनी या अभ्यासामध्ये मांडलेला आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे अथेल्लो सारख्या कलाकृती आपण वाचलेल्या असतील. शेक्सपियरची ही अतिशय गाजलेली कलाकृती आहे. त्या कलाकृतीमध्ये अथेल्लो आपल्या बायकोवर संशय घेतो कुणाच्या तरी सांगण्यावरून आणि आपल्या बायकोचा खून करतो, पत्नीचा खून करतो. मग अशा वेळी अशा कलाकृती वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं अथेल्लोच्या जीवनाची शोकात्मिका का झाली, तर संशय घेतल्यामुळे झाली. म्हणून विनाकारण संशय घेऊ नये याचं उद्बोधन आपल्याला साहित्य कृतीच्या परिशीलनाने होतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे माणसाच्या मन व बुद्धीचं उद्बोधन साहित्य कृतीतून होत असतं असं पाश्चात्य साहित्य अभ्यासकांचं म्हणणं आहे. काव्य यातून उपदेश करणे किंवा आनंद देणे किंवा दोन्ही गोष्टी साध्य करणे हे साहित्याचं प्रयोजन आहे असं होरेस या अभ्यासकाचं म्हणणं आहे. किंवा काव्य उद्बोधन करता करता आनंद देते असं ड्रायडनचं म्हणणं आहे. मित्रांनो, पाश्चात्य साहित्य अभ्यासामध्ये उद्बोधन या प्रयोजनाला विशेष महत्त्व दिलं गेलं असलं तरीही उद्बोधन या दृष्टिकोनातून साहित्याचा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की हे प्रयोजन प्रचारकी बनतं, साधन रूप बनतं. म्हणून या प्रयोजनाला विशेष महत्त्व देता येणार नाही असं आपल्याला म्हणता येते. मित्रांनो, पाश्चात्य साहित्य प्रयोजनामध्ये आणखीन बरीचशी प्रयोजने आहेत ज्यामध्ये अरिस्टॉटलचा महत्त्वपूर्ण कॅथार्सिसच्या उपपत्तीचा भाग असेल, अनुभव विश्वाची समृद्धता असेल, स्वरूप निष्ठा असेल, प्रचार असेल किंवा सर्व प्रयोजन विचारातील सर्वश्रेष्ठ असं प्रयोजन आनंद हे असेल. या सर्व प्रयोजनांचा भाग आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.